आजचा जो आपला विषय आहे संविधानाचे विजन आणि उद्देश, मी आदरणीय धम्माजी कांबळे सरांना विनंती करते का त्यांनी न वेळ लावता या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून आपलं जे काही संविधानाचा विषय विजन आणि उद्देश आहे त्यामागली महत्वाची भूमिका आपल्याला सर सांगतीलच, पण मला सांगावंसं वाटते की आज जो आपण हा कार्यक्रम घेतो आहोत, आज जवळपास आपण 9 दिवसापासून 1 ते 21 कर्म आपल्या इथं झालेली आहेत. अतिशय छान पद्धतीचा आपल्या इथं कार्यक्रम सुरू आहे ऑनलाईन, आणि त्यासाठीच आता आजचाही आपला 9 दिवसाचा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे. त्यासाठी मी संविधान प्रचारक आदरणीय उपासक धम्माजी कांबळे यांना विनंती करते की त्यांनी हा आपलं विषय इथं मांडावा. धम्माजी कांबळे. धन्यवाद. माझा आवाज येतो? हो सर, येत आहे, बोला. हा, सर्वप्रथम आम्हाला भारतीय म्हणून ज्यांनी सन्मान बहाल केला ते भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी नम्र अभिवादन करतो. संविधान जागर हा विषय घेऊन ऑनलाईन पद्धतीनं आपण हा विषय पुढे नेत आहात, त्याबद्दल आयोजकांचे देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. कालच शेंडे सरांचा मला फोन आला होता. काल मी त्यांना हो म्हटलं होतं, काल मी व्यस्त नव्हतो, त्यांना हो म्हटलं. मग नंतर त्यांनी काहीतरी एक विवेक मुनेश्वर म्हणून आहेत नांदेडचे, त्यांना सांगितलं म्हणून कालचा विषय माझा होणार होता तो नाही झाला. आज मी व्यस्त होतो. आता नेमकं शेंडे सरांनी फोन केला आणि मी स्कूलची गॅदरिंग सुरू आहे, तिथून एक मी त्यांना सांगितलं की माझा एक व्यवहार होता आहे, त्या संदर्भात मी तिकडे जाणार आणि म्हणून मला 7 वाजताची वेळ सुटेबल नाही. तरी ते म्हटलं होऊन जाईल सर तेवढ्या वेळात, आणि म्हणून जस्ट मी पोहोचलो. ऐन वेळेवर हा विषय मी तुमच्या समोर ठेवणार आहे. त्यामुळे मी नेमका विषय काय ठेवू शकेल, तो तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही याबद्दल मी स्वतः शासन असलो तरी संविधानावर भाष्य करावं आणि संविधानाच्या विजनवर भाष्य करावं असं मला माझी भूमिका तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. कोणीतरी तुमचे सन्मित्र जे मार्गदर्शक आहेत म्हैसके सर, ते उपलब्ध नाही झाल्यामुळं आजचा हा विषय मी घेतो आहे. तसं मला बिफोर जर तयारी करायची असती तर मी वेगळ्या पद्धतीनं तयारी केली असती. संविधान तसा माझा आवडीचा विषय आहे. लोकांची उपस्थिती मला सध्या आता तरी 19 लोक दिसत आहेत, म्हणजे खूप कमी लोक आहेत. नाही सर, 19 नाही, 19 आणि 8 म्हणजे 20 आणि 8 आहे. अच्छा, 20 आणि 8 28 आहेत. हरकत नाही. आपण आपला विषय पुढे नेऊया. प्रश्न, आपण 21व्या शतकात आहोत आणि 21व्या शतकाचे वारसदार म्हणून आपल्या पुढ्यामध्ये खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण अशा अनेक विषय आपल्या समोर आहेत, आपल्या पुढ्यात आहेत. आणि खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणामध्ये आपण 21व्या शतकाचे लोक म्हणून नवीन स्वप्न बघत आहोत. हा देश कुठे जाईल याचा आपल्याला सध्या तरी अंदाज आलेला दिसतो आहे. सोबतच आपण या 26 जानेवारीला प्रजासत्ताकाची 75 वर्ष पूर्ण करणार आहोत, म्हणजे आपण अमृत महोत्सव साजरा करणार आहोत. तर हे देखील अतिशय उल्लेखनीय गोष्ट आहे, ऐतिहासिक गोष्ट आहे. आणि म्हणून त्याचं स्मरण करताना आपण जो संविधान जागर कार्यक्रम लावलेला आहे तो स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये मला सहभागी होऊन आनंद होत आहे. याच्यापेक्षा जास्त आनंद झाला असता मला बिफोर विषय देऊन, जर तुमच्या अपेक्षित जो विषय आहे तो विषय देऊन मला बोलायला सांगितलं असतं तर अधिक आनंद झाला असता. मागे पुढे बघूया. पण आज जो विषय मी निवडला होता त्याच्यामध्ये 2 विषय होते. एक संविधान हा मानवमुक्तीचा प्रलेख आहे, किंवा दुसरा विषय
भारतीय संविधानाचं व्हिजन नेमकं काय आहे असा तो विषय आहे. आणि म्हणून आपल्याला बरोबर 8 वाजता थांबवले आहे, नंतर प्रश्न उत्तर होईल. तर मी माझ्या विषयाला सुरुवात करताना असं म्हणेल की संविधानाला जर एका शब्दात मांडायचा विचार आला तर तो आपण असा मांडू इच्छितो किंवा मांडू शकू की संविधान हा मानव मुक्तीचा प्रलेख आहे. याचा अर्थ असा की संविधान जर मानव मुक्तीचा प्रलेख असेल तर निश्चितच संविधानाचा उद्देश किंवा संविधानाचा व्हिजन हे मानवाची मुक्ती आहे. आणि मानवाची मुक्ती म्हणजे नेमकं काय असा त्याला लागूनच एक दुसरा प्रश्न तयार होतो. आणि म्हणून मग मानवाची मुक्ती म्हणजे नेमकं काय, तर असं म्हटलं जातं की या देशामध्ये वर्णव्यवस्था आहे, वर्णव्यवस्थेनं धर्मव्यवस्था निर्माण केली, धर्मव्यवस्थेनं वर्णव्यवस्था निर्माण केली, वर्णव्यवस्थेतून धर्मव्यवस्थेतून जात व्यवस्था निर्माण झाली आणि जात व्यवस्थेतून शोषण निर्माण झालं. आणि म्हणून संविधान हा मुक्तीचा प्रलेख असेल तर संविधानाचं व्हिजन जर काही असेल तर ते आहे मानवाची मुक्ती. मग मानवाची मुक्ती म्हणजे काय, तर धर्मव्यवस्थेतून मानवाची मुक्ती, वर्णव्यवस्थेतून मानवाची मुक्ती, जाती व्यवस्था, पुरुष सत्ताक व्यवस्थेतून देखील मानवाची मुक्ती अर्थात स्त्रियांची मुक्ती असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान शिल्पी म्हणून असलेले त्यांची भूमिका म्हणून संविधान काय आहे तर संविधान मानवाच्या मुक्तीचा प्रलेख आहे. आणि मग संविधान मानवाच्या मुक्तीचा प्रलेख असेल तर त्या मुक्तीच्या प्रलेखामध्ये माणूस म्हणून जे काही त्याच्याकडे होतं ते काय होतं, तर माणूस म्हणून त्याच्याकडे जात होती, धर्म होता, वंश आहे, परंपरा आहे, लिंगभेद आहे, म्हणजे जात धर्म पंथ वंश लिंग जन्मस्थान अशा प्रकारचा भेदाभेद आहे. अशा पद्धतीचं संविधान स्वतः मान्य करतं. अनुच्छेद 17 जर आपण बघितलं तुमचा तो झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की जात धर्म पंथ वंश लिंग आणि जन्मस्थान यावरून माणसामध्ये भेद केला जातो. आणि हा भेद केल्यामुळं तो भेद नष्ट व्हावा आणि मानव जो आहे तो मुक्त व्हावा अशा पद्धतीची भूमिका ही संविधानाची भूमिका आहे. आणि म्हणून पहिल्यांदा संविधानाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की संविधानाचा मुख्य उद्देश काही असेल तर तो मानवाची शोषणातून मुक्ती असा आहे. म्हणजे शोषण कोणत्या कोणत्या प्रकारचं आहे तर आपण पाहिलं की वर्णव्यवस्था, धर्मव्यवस्था, जात व्यवस्था, ईश्वर निर्मित व्यवस्था आणि त्याच्या सोबतच मानव ज्याला पुरुष सत्ताक व्यवस्था म्हणतो यातून स्त्रियांची मुक्तता अशा पद्धतीची मुक्ती ही संविधानाला अभिप्रेत असलेली मुक्ती आहे. सोबतच संविधान काय म्हणतं तर संविधान असं म्हणतं की सामाजिक भेदभाव आहे, आर्थिक भेदभाव आहे, राजनैतिक भेदभाव आहे आणि म्हणून या भेदभावामुळे विषमता निर्माण झालेली आहे आणि ही विषमता नष्ट करणं हे संविधानाचं व्हिजन आहे. मग त्याला जर पॉझिटिव्ह मानायचं असलं तर आपण पॉझिटिव्ह असं मानू शकतो की संविधानाला काय अभिप्रेत आहे तर संविधानाला समता अभिप्रेत आहे, संविधानाला स्वातंत्र्य अभिप्रेत आहे, संविधानाला न्याय अभिप्रेत आहे, संविधानाला व्यक्तीची प्रतिष्ठा अभिप्रेत आहे, संविधानाला धर्मनिरपेक्षता अभिप्रेत आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं संविधान ज्याला स्वातंत्र्य समता बंधुता न्याय व्यक्तीची प्रतिष्ठा आणि धर्मनिरपेक्षता लोकशाही अशा पद्धतीचं संविधानिक मूल्य ज्याला मानवी मूल्य असं म्हटलं जातं अशा आधारावर संविधानानं आपली मानवी मूल्य जी आहे ती इस्टॅब्लिश केली आणि यातून मानवाची मुक्ती जी आहे ती मुक्ती अभिप्रेत आहे असं संविधानाला अभिप्रेत आहे. आणि म्हणून आपण असं म्हटलं की संविधान हा मानवमुक्तीचा प्रलेख आहे. संविधान हे व्यक्तीच्या प्रतिष्ठेसाठी आलेलं दस्तावेज आहे. संविधान हे भावी भारताचं व्हिजन डॉक्युमेंट आहे आणि त्याच्या सोबतच
जगामध्ये ज्या ज्या लोकशाही येईल त्या तमाम लोकशाहीसाठी आदर्शाचा दस्तावेज म्हणून आधुनिक जगामध्ये ज्याला विज्ञान अभिप्रेत आहे, ज्याला लोकशाही अभिप्रेत आहे, या दोनही गोष्टी विज्ञान आणि लोकशाही ज्यांना अभिप्रेत आहे यांच्यासाठी मैलाचा दगड म्हणून संविधान जे आहे ते भविष्यामध्ये येणारा लोकशाही ज्या ज्या देशामध्ये लोकशाही येऊ घातलेली आहे त्यांच्यासाठी आदर्श दस्तावेज म्हणून संविधानाकडे आपण पाहत आहोत. म्हणून संविधानाचं विजन काय असेल तर संविधानाचं विजन एक मानवाची मुक्ती आहे. दोन, केवळ संविधानामुळे मानवाची मुक्तीच होत नाही तर संविधानाचं विजन दुसरं विजन असं म्हणतं की संविधानाच्या अनुषंगानं या देशामध्ये जी मानवी मूल्य आहे ज्याला स्वातंत्र्य म्हटलं आहे. स्वातंत्र्य तुम्ही जे प्रियांबल वाचलेलं आहे त्याच्यामध्ये 5 प्रकारचं स्वातंत्र्य सांगितलेलं आहे. एक विचाराचं स्वातंत्र्य सांगितलं, त्याच्यासोबत श्रद्धेचं स्वातंत्र्य सांगितलं, उपासनेचं स्वातंत्र्य सांगितलेलं आहे. प्रियांबल मध्ये मगाशी शेंडे सरांनी जे प्रियांबल वाचलं त्याच्यामध्ये 5 प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला दिसते. त्या 5 प्रकारच्या स्वातंत्र्याची भूमिका संविधान घेतं आणि म्हणून स्वातंत्र्याच्या अनुषंगानं संविधान जे आहे ते स्वातंत्र्य इस्टॅब्लिश करण्याची भूमिका संविधान घेतं आणि म्हणून या देशामध्ये स्वातंत्र्य समता 2 प्रकारची सांगितलेली आहे. व्यक्तीची प्रतिष्ठेसह समता, त्याच्यानंतर संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा पाहिजे त्याच्यासोबत संधीची समानता पाहिजे, अशा 2 प्रकारची संधीची समानता आपल्याला दिसते आहे. तिसरं आहे न्याय. त्या न्यायामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहे, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजनैतिक न्याय. अशा न्यायाच्या 3 प्रकारच्या न्यायाची भूमिका संविधान सांगतं. आणि त्याच्यानंतर आहे व्यक्तीची प्रतिष्ठा. कालपर्यंत म्हणजे उन्नी कृष्णांचं प्रकरण जर तुम्हाला माहित असेल तर उन्नी कृष्णांच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रकरण गेलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये जगण्याचा हक्क म्हणजे काय अनुच्छेद 21 तुमचं झालेलं आहे. त्या उन्नी कृष्णांचं जे प्रकरण आहे त्या उन्नी कृष्णांचं प्रकरण 1992-93चं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये जगण्याचा अधिकार किंवा जगण्याचं स्वातंत्र्य आणि जिवंत राहण्याचं संरक्षण असा जो अनुच्छेद केलेला आहे 21, त्याच्यामध्येच नंतर 21 करून शिक्षणाचा देखील अधिकार आलेला आहे. पूर्वीला देखील तो तिथं होता पण तो असा लाईव्ह दिसत नव्हता, तो इंटरनल होता. आता तशा पद्धतीचा कायदा झालेला आहे आणि मग शिक्षणाचा हक्क त्याच्यासोबतच जगण्याचा हक्क तो अधोरेखित करत असताना सुप्रीम कोर्टाने त्याची व्याख्या केली आहे. सुप्रीम कोर्टाने त्याला अधोरेखित केला आणि सुप्रीम कोर्ट असं म्हटलं जगण्याचा हक्क म्हणजे काय तर कालपर्यंत गुलाम देखील जगत होते, पशुपक्षी देखील जगत आहेत, जनावरं देखील जगतात. तसं जगणं म्हणजे जगणं नव्हे तर व्यक्तीच्या प्रतिष्ठेसह जगणं म्हणजे जगणं होय. अशा पद्धतीचं जगण्याचा अधिकार जो आहे अनुच्छेद 21 मध्ये अधोरेखित केला गेला. आणि मग त्यांनी असं म्हटलं की जगण्याचा अधिकार म्हणजे फक्त जिवंत राहणं नव्हे, पशुपक्षासारखं जगणं नव्हे, गुलामासारखं जगणं नव्हे तर ते जगणं म्हणजे प्रतिष्ठेचं जगणं असलं पाहिजे. आणि प्रतिष्ठा कमी येईल तर ते असं म्हटले की माणूस म्हणून त्याला ज्या मूलभूत गरजा आहेत, पूर्वीला त्या गरजा 3 होत्या, अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या 3 गरजा पूर्वीला होत्या. हा जॉईंट व्हा ना मॅडम, आज तुम्हाला संचालन करायचं होतं ना. कोर्ट असं म्हटलं की जगण्याचा अधिकार म्हणजे केवळ जिवंत राहणे नव्हे, पशुपक्षासारखं जगणं नव्हे तर जगण्याचा अधिकार म्हणजे गुलामासारखं जगणं देखील नव्हे तर जगण्याचा अधिकार म्हणजे व्यक्तीच्या प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार. आणि मग हे जगणं प्रतिष्ठेचं कधी होईल तर ते असं म्हटले की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि आजीविका. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि आजीविका म्हणजे अशा प्रकारच्या 6 गोष्टी ज्या आहेत त्या मूलभूत हक्क म्हणून किंवा मूलभूत गरजा पूर्ण होतील त्यावेळेस त्याला डिग्निटी प्राप्त होईल. आणि डिग्निटी प्राप्त झाली तर तेव्हा खऱ्या अर्थानं जगणं सुरू झालं असा त्याचा अर्थ. तेव्हा खऱ्या अर्थानं जगणं सुरू झालं असं होईल आणि त्या प्रतिष्ठेला जगणं सुरू झालं असं होईल असं सुप्रीम कोर्ट उन्नी
राधाकृष्णनच्या प्रकरणामध्ये म्हणतात. आणि म्हणून या प्रकरणाचा संदर्भ देऊन जगण्याचा जो हक्क आहे त्या जगण्याच्या अधिकाराचा विस्तार जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला दिसतो. आणि म्हणून माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होईल आणि त्या गरजा पूर्ण झाल्यानंतर माणसाला डिग्निटी प्राप्त होईल, तेव्हा खऱ्या अर्थानं जगण्याचा हक्क प्रस्थापित होईल. त्यासाठी त्याला व्यक्तीची प्रतिष्ठा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात किंवा स्वतंत्रता, समानता, बंधुता, न्याय आणि त्याच्यानंतर व्यक्तीची प्रतिष्ठा अशा पद्धतीच्या भूमिका, अशा पद्धतीचे मानवी मूल्य जे आहेत ते इस्टॅब्लिश करणं आणि ते इस्टॅब्लिश झाल्याच्या नंतर तशा पद्धतीचा नव समाज निर्माण करणं हे संविधानाचा उद्देश आहे. काय म्हटलंय? शोषणमुक्त समाज, मानवाची मुक्ती आणि त्या मानवाच्या मुक्तीपर्यंतच त्या सीमित नाही तर त्याच्या सोबतच स्वतंत्रता, समानता, बंधुत्व, राष्ट्राची एकता आणि अखंडता टिकवत ठेवणारी बंधुता, भाईचारा ज्याला म्हटलं जातं ते भाईचारा अशा पद्धतीचं जे स्वातंत्र्य असेल, समानता असेल, बंधुत्व असेल, त्याच्यानंतर 3 प्रकारचा न्याय असेल आणि त्याच्यानंतर व्यक्तीची प्रतिष्ठा असेल, असा भूमिका घेऊन असे मानवी मूल्य घेऊन नव्या समाजाची निर्मिती करणे. आणि मग तो समाज कसा असेल तर तो समाज धर्मनिरपेक्ष असेल. एका बाजूला तो धर्मनिरपेक्ष असेल आणि त्याच वेळेला भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 25 मध्ये धर्माचा अधिकार देखील त्याला प्रदान केलेला असेल. असा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या व्हिजन मधून अपेक्षित आहे. आणि मग आपल्याला अनुच्छेद 25 आठवावं लागेल. अनुच्छेद 25 काय म्हणतं तर अनुच्छेद 25 मध्ये 3 गोष्टी म्हटलेल्या आहेत. नंबर 1 ते असं म्हणतं की तुम्हाला धर्म स्वातंत्र्याचा हक्क असेल. अनुच्छेद 25 काय म्हणतं? तुम्हाला धर्म स्वातंत्र्याचा हक्क असेल. नंबर 2 तुम्हाला तुमच्या धर्मानुसार आचरणाचा, तसं जगण्याचा, उपासना करण्याचा स्वातंत्र्य असेल. आणि त्याच्यानंतर 3 असं म्हणते की तुमचा धर्म प्रचार करण्याचा देखील अधिकार असेल, धर्म पाळण्याचा देखील अधिकार असेल, धर्म स्वातंत्र्याचा हक्क पूर्ण होईल. त्याच वेळेला तिथं ज्या गोष्टी लिहिल्या नाहीत त्या देखील आपल्याला वाचल्या पाहिजेत. काय वाचलं पाहिजे तर अनुच्छेद 25 मध्ये असं लिहिलेलं आहे, सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य. पहिलं वाक्य काय? सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य अधिक श्रद्धा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या स्वातंत्र्यामध्ये सत्सद विवेक बुद्धी का लिहिली असेल आणि सत्सद विवेक बुद्धी म्हणजे नेमकं काय हा प्रश्न आपल्या समोर पडला पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य असं लिहिलेलं आहे. सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य अधिक धर्माची श्रद्धा बरोबर धर्माचं स्वातंत्र्य असं पूर्ण आहे. आणि मग धर्माचं स्वातंत्र्य या देशामध्ये प्रमुख 7 धर्म आहे. हिंदू आहे, मुस्लिम आहे, बौद्ध आहे, शीख आहे, जैन आहे, पारशी आहे. अशा प्रकारचे 7 धर्म हे प्रमुख धर्म आहेत. आणि या प्रत्येक धर्माला त्याच्या धर्मानुसार जगण्याचा अधिकार बहाल केलेला आहे. मात्र अनुच्छेद 25 मध्ये धर्माचा अधिकार बहाल केला असतानाच वाक्य लिहिलेलं आहे, सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य अधिक श्रद्धा अशा पद्धतीचा धर्म स्वातंत्र्याचा. त्या अनुच्छेदामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही तरी देखील आपण ते वाचलं पाहिजे. काय वाचलं पाहिजे तर धर्माचं स्वातंत्र्य आहे, धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य आहे, धर्माच्या प्रचार प्रसाराचं स्वातंत्र्य आहे, त्याच्यासोबत जेवढा पटेल तेवढा धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आहे. जेवढा पटेल तेवढाच. जर मी धर्म पाळत नाही तर संविधान तुम्हाला असं म्हणत नाही की तू पूर्ण धर्म पाळला पाहिजे. धर्म स्वातंत्र्याचा हक्क संविधानानं बहाल केलेला आहे. मात्र संविधान असं म्हणतं की तुम्हाला जेवढा धर्म पटतो तेवढा धर्माचं पालन तुम्ही केलं पाहिजे. जरुरी नाही तुम्ही पूर्ण धर्म पालन केला पाहिजे, जरुरी नाही तुम्ही धर्म पाळलाच पाहिजे. काही लोक धर्मनिरपेक्ष देखील आहेत आणि म्हणून ते निधर्मी आहेत.
आणि म्हणून या देशामध्ये 7 प्रमुख धर्म आहेत, त्याच्या सोबतच धर्माचं स्वातंत्र्य हेही म्हणते की जर तुम्हाला धर्म पसंत नसेल, तुमच्या हाती नव्हतं तुमचा जन्म कोण्या धर्मात व्हावा, आणि म्हणून जर तुम्हाला धर्म पसंत नसेल तर तुम्ही धर्म बदल देखील करू शकता, असं कोण म्हणते? तर असं धर्म स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये अंतर्भूत आहे. असं लिहिलं नाही, बिटवीन लाईन मध्ये ते लिहिलेलं आहे. तिसरं की तुम्हाला जेवढा धर्म पटतो तेव्हा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार तुम्ही वापर करा. चौथा, धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा मर्यादित केला गेलेला आहे. मात्र वर्तमानामध्ये धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा लोकांना असं वाटायला लागलं की तो सार्वजनिक हक्क आहे, आणि म्हणून आता धर्माचा उदो सुरू झालेला आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाच्या अनुषंगानं जर आपण धर्माचं स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे ते व्यक्तीला दिलेलं स्वातंत्र्य आहे, आणि हे व्यक्तीचं स्वातंत्र्य त्यानं त्याच्या घरी पाळायचं स्वातंत्र्य आहे. सार्वजनिक जीवनात त्याला आपल्या घराच्या बाहेर निघताना मी प्रथमतः भारतीय आहे आणि शेवटी भारतीय आहे असं म्हणून सार्वजनिक जीवनात व्यवहार करायचा आहे. अशा पद्धतीचं स्वातंत्र्य हे धर्माचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. असा एक प्रश्न विचारला जातो की स्त्रियांना धर्मानं गुलाम बनवलेला आहे की स्त्रियांनी धर्माची गुलामी स्वीकारलेली आहे? बघा, असा एक प्रश्न सातत्यानं विचारला जातो की धर्मानं स्त्रियांना गुलाम बनवलेला आहे की स्त्रियांनीच धर्माची गुलामगिरी स्वीकारली आहे? यावर महिला भगिनी ज्या असतील, आता इथं मला फक्त एकच महिला भगिनी दिसली, त्यांनी आवर्जून विचार करावा, कारण भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 ला अंमलबजावणीमध्ये आलेला आहे, आणि संविधानानं धर्म पाळलाच पाहिजे असं कुठंही बंधन केलेलं नाही. आणि म्हणून स्त्रियांनी धर्माची गुलामी स्वीकारली आहे की स्त्रियांना धर्मानं गुलाम बनवलेला आहे, याच्यावर आता आपण सातत्यानं विचार करण्याची गरज आहे. आणि आपल्याला असं दिसेल की वर्तमान स्त्रियांनी ही धर्माची गुलामी स्वीकारलेली आहे. धर्माने त्यांना गुलाम बनवलेलं नाही, तर स्वतः त्यांनी इच्छेनं आता धर्माची गुलामी स्वीकारलेली आहे. अशा अवस्थेमध्ये आपण दिसतो आहे. आणि म्हणून एकदा पुन्हा स्त्रियांनी हा प्रश्न स्वतःने विचारावा की मला धर्मानं गुलाम बनवलेला आहे की मी धर्माची गुलाम झालेली आहे? हे देखील तुम्ही अनुच्छेद 25 मध्ये वाचलं पाहिजे. आणि म्हणून व्यक्तीच्या प्रतिष्ठेमध्ये आपल्याला जे अधिकार दिले गेलेले आहेत, जे मूलभूत हक्क दिले गेलेले आहेत, त्यामध्ये स्वातंत्र्य म्हणून आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासोबत व्यक्तीची प्रतिष्ठा देखील आलेली आहे. आणि मग त्याच्या पुढे जाऊन आपण असा विचार करतो की भारतीय स्वातंत्र्यानं एक नवीन मूल्य जन्माला घातलं, त्याचं नाव होतं धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता हा विषय भारतीय संविधानाचा कोणताही धर्म नाही, स्टेटचा कोणताही धर्म नाही. धर्म हे लोकांचे आहेत आणि लोकांनी आपापले धर्म आपापल्या घरात पाळावेत, आपल्या घरात त्यांनी ते सीमित पाळावेत, अशा पद्धतीचं लोकशाहीला अभिप्रेत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा धर्म नावाची गोष्ट सार्वजनिक होईल, धर्म नावाची गोष्ट सार्वजनिक पद्धतीनं किंवा सरकारी दप्तरामध्ये येईल, त्यावेळेस ते लोकशाहीला बाधक ठरेल आणि त्यावेळेस लोकशाही लयाला जाईल. आणि म्हणून भारतीय नागरिक म्हणून भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रत्येक भारतीयानं मी भारतीय आहे असं म्हणून घराच्या बाहेर निघून भारतीय माणसानं भारतीय माणसासारखा व्यवहार केला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका संविधानाची आहे. संविधान पुढे चालतं आणि ते असं म्हणतं की स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व, न्याय, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि धर्मनिरपेक्षता हे जे मानवी मूल्य आहे, या मानवी मूल्यावर नव्या समाजाची निर्मिती व्हावी. तो नवा समाज कसा असेल? तर या देशामध्ये
विषमता आहे हे संविधान मान्य करते. कोणत्या कोणत्या गोष्टीवर मान्य करते? तर जात, धर्म, पंथ, वंश, लिंग आणि जन्मस्थान या गोष्टीवरून विषमता आहे अशा पद्धतीची भूमिका संविधानानं स्वतः घेतलेली आहे. आणि म्हणूनच अनुच्छेद 17 मध्ये अस्पृश्यता निवारण याचा हक्क जो आहे तो आलेला आहे. आणि म्हणून या देशामध्ये अशा प्रकारची विषमता नष्ट करण्यासाठी आणि समतेवर आधारित, स्वातंत्र्यावर आधारित, बंधुतेवर आधारित, न्यायावर आधारित अशा पद्धतीची व्यवस्था, अशा पद्धतीची मूल्य व्यवस्था स्थापित होऊन नवीन समाजाची निर्मिती व्हावी अशा पद्धतीची भूमिका भारतीय संविधानाने घेतलेली आहे. आणि म्हणून नवा समाज, ज्याला लोकशाही, संसदीय लोकशाही, अधिक राज्य समाजवाद अशा पद्धतीचा समाज निर्माण व्हावा अशा पद्धतीची भूमिका संविधानाची भूमिका आहे. आणि ते संविधानाचं विधान देखील आहे. मित्रांनो, त्याचा पुढे जाऊन आपण असा विचार केला की बा स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व, न्याय, या न्यायामध्ये तुम्हाला 3 प्रकारचा जो न्याय दिसतो त्याच्यामध्ये न्याय असं सर्वांना माहिती आहे. पण न्याय म्हणजे नेमका काय, सामाजिक न्याय म्हणजे नेमका काय, आर्थिक न्याय म्हणजे नेमका काय आणि राजकीय न्याय म्हणजे नेमका काय हे मात्र कोणीही सांगायला तयार नाही. न्यायावरती आधारित सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट पाहिले तर आपल्याला असं दिसेल की केवळ एक न्याय जरी आपण घेतला तरी त्याच्यावर मोठे मोठे बुक्स निर्माण झालेले आहेत. आपण जर असा विचार केला की सामाजिक न्याय म्हणजे काय, आपल्यासाठी जसा प्रश्न विचार केला की बा सामाजिक न्याय म्हणजे काय, तर या देशामध्ये समाज व्यवस्था जी आहे ती मुळातच विषम व्यवस्था आहे. कारण धर्म आहेत, एक धर्म मोठा, एक धर्म लहान अशा पद्धतीची धर्म व्यवस्था आपल्याकडे आहे. काही धर्म हे साक्षात्कारी धर्म आहेत, काही धर्म हे आविष्कृत केलेले धर्म आहेत. साक्षात्कारी जे धर्म आहेत त्याच्यामध्ये धर्मामध्ये असंच का असा प्रश्न विचारण्याची सोय नाही. आणि बाबासाहेब असं म्हणतात की जे लोक प्रश्न विचारू शकत नाही ते सतत विवेक बुद्धीचे लोक नाहीत. ज्या लोकांना प्रश्न पडत नाहीत ते स्वतंत्र विचार करू शकत नाही. आणि मग स्वतंत्र विचार करू शकत नसणारे लोक हे स्वतंत्र विचारसरणीचे लोक नसतात. अर्थातच ते सतत विवेक बुद्धीनं जगत नसतात. जे लोक सतत विवेक बुद्धीनं जगत नाही त्यांना प्रश्न पडत नसतो. सतत विवेक बुद्धीनं जगणं म्हणजे काय, तर ज्यांना प्रश्न पडतात असे लोक म्हणजे सतत विवेक बुद्धीचे लोक असं म्हटलं जातं. आणि म्हणून मग लोकांना प्रश्न पडले पाहिजे. तर इथे सामाजिक न्याय म्हणजे काय, तर सामाजिक न्याय ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या देशामध्ये अशा प्रकारचा भेदभाव आहे हे संविधान मान्य करते. आणि मग ही विषम व्यवस्था नष्ट करणे आणि तिथे समानतेची व्यवस्था, मग ती व्यक्तीच्या सर्व स्तरातली समानतेची व्यवस्था असावी अशा पद्धतीची भूमिका संविधान घेतं. आणि म्हणून त्याला असं म्हटलं जातं की सामाजिक न्याय व्यवस्था. मग ही व्यवस्था कशी, तर जिथे जिथे विषमता आहे ती विषमता नष्ट होऊन सामाजिक न्यायाच्या तत्वावर, समानतेच्या तत्वावर ज्यावेळेस व्यवस्था उभी होते तिला सामाजिक न्याय असं म्हटलं जातं. मग ही सामाजिक न्याय व्यवस्था कशी, तर जिथे धर्म आधारित, जाती आधारित, ईश्वर आधारित, व्यक्ती आधारित, जन्मस्थान आधारित, वर्णावस्था आधारित अशा कुठल्याही प्रकारचा जिथे भेदभाव राहणार नाही अशी व्यवस्था म्हणजे सामाजिक व्यवस्था. आणि अशा प्रकारचा न्याय म्हणजे जिथं कोणीही मोठा नाही, जिथं कोणीही लहान नाही, रूल ऑफ लॉ जिथं लागू आहे अशी व्यवस्था म्हणजे सामाजिक न्याय होय. कायद्यासमोर सर्व लोक समान आहेत असं वाक्य नेहमी ऐकलं जातं. कायद्यासमोर सर्व लोक समान आहेत, पण असं होतं का? असं होताना दिसत नाही. कारण जे लोक ब्युरोक्रेसीमध्ये आहेत, जे लोक राजकीय लोक आहेत ते लोक सर्वांसाठी कायद्यासमोर समान आहेत
असं ते मान्य करत नाही आणि म्हणून सर्वसाधारण माणसानं गुन्हा केला की त्याला जेलमध्ये टाकलं जातं आणि एखाद्यानं गुन्हा केला तरीही एक एक महिना तो गुन्हा करून देखील खुलेआम फिरतोय. आताचं प्रकरण सरपंचाचा खून झालेला आपल्याला दिसतो आणि तरी त्याचे गुन्हेगार जे आहे ते इतके दिवस साधा FIR होत नाही, इतके दिवस त्यांना गुन्हेगारांना पकडलं जात नाही. अशी व्यवस्था आपल्याकडे आहे. एका बाजूला आता लोकशाहीवर बोलणारे जे लोक आहेत त्यांना तुम्ही राजकीय पक्षावर टीका करू नये म्हणून नोटीस बजावली जात आहे. सोशल ऍक्टिव्हिस्ट लोकांना अशा पद्धतीची नोटीस बजावली जाते. भाषण व्हायचं नाही त्याच्या अगोदर नोटीस येऊन राहिलेली आहे की तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षावर टीका करू शकणार नाही. अशा पद्धतीनं आता वर्तमानामध्ये आपल्याला काय केलं जात आहे, सोशल ऍक्टिव्हिस्ट माणसाला अशा पद्धतीच्या नोटीस दिल्या जात आहे. आणि म्हणून रूल ऑफ लॉ नावाची जी गोष्ट आहे ती जिसकी लाठी उसकी भैंस अशा पद्धतीने या देशामध्ये लोकशाहीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि म्हणून लोकशाही समजून घ्यायची असेल तर सामाजिक न्याय व्यवस्थेमधून ज्याला सामाजिक लोकशाही म्हटलं गेलं, ती सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यावर आधारित सामाजिक व्यवस्था ही जगण्याची व्यवस्था झाली पाहिजे. ही मूल्य केवळ राज्यशास्त्रातल्या पुस्तकातली व्यवस्था नसावी, तर ही केवळ लोकशाही मधली व्यवस्था नसावी, तर ती व्यवस्था लोकांच्या जगण्याची व्यवस्था व्हावी अशा पद्धतीची व्यवस्था म्हणून तिच्याकडे पाहिलं जाऊ शकते. आणि मग सामाजिक न्यायाचा विषय हा स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित विषमता मुक्त अशी समाज व्यवस्था आणि तिथे अशा पद्धतीचा सामाजिक न्याय म्हणून त्याचा विचार केला. दुसरी व्यवस्था म्हणून सामाजिक न्यायानंतर आर्थिक न्यायाचा विचार केला गेलेला आहे. आपलं एक स्टेट आहे. स्टेट काय म्हटलं तर ग्रामपंचायतीपासून तर केंद्र सरकारपर्यंत जो कर लावू शकतो, ज्याला कर लावण्याचा अधिकार आहे त्याला स्टेट असं म्हटलेलं आहे. आणि ग्रामपंचायतीपासून तर केंद्रापर्यंत हे कर लावले जातात, कर लावतात आणि म्हणून त्यांना स्टेट म्हटलेलं आहे. या स्टेटमध्ये या स्टेटची एक राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ही राष्ट्रीय संपत्ती जी आहे ती राष्ट्रीय संपत्ती प्रत्येक नागरिकाची संपत्ती आहे. भारतीय संविधानानं आम्हाला नागरिक म्हणून घोषित केलं, भारतीय संविधानानं आम्हाला नागरिक समजलं आणि म्हणून राष्ट्राची जी संपत्ती आहे त्या राष्ट्राच्या संपत्तीमध्ये नागरिक म्हणून माझा हिस्सा आहे. राष्ट्रावर जे कर्ज आहे त्या कर्ज देखील माझ्यावर असलेलं कर्ज आहे. आणि म्हणून आर्थिक न्यायाचा विचार ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस राष्ट्राच्या संपत्तीचा विचार केला जातो. तर राष्ट्राची जी संपत्ती आहे ती राष्ट्राची संपत्ती ही जनतेची आहे, लोकांची आहे, नागरिकांची आहे. आणि मग ही संपत्ती जी आहे त्या संपत्तीचा वितरण, या संपत्तीचं वितरण हे सामाजिक न्यायाच्या तत्वावर, आर्थिक न्यायाच्या तत्वावर झालं पाहिजे अशी ती भूमिका येतं. आणि मग ही भूमिका घेऊन कशी भूमिका आली आहे तर राष्ट्रीय संपत्ती जी आहे त्या राष्ट्रीय संपत्तीचं वितरण हे समानतेच्या तत्वावर, समान नाही, समान आणि समानतेच्या तत्वावर हे दोन शब्द वेगवेगळे आहेत. समान याचा अर्थ प्रत्येकाला 100-100 रुपये देणे म्हणजे समान, आणि समानतेच्या तत्वावर म्हणजे एकाकडे ऑलरेडी 100 रुपये आहेत आणि एकाकडे 50 रुपये आहेत. अशा वेळेला 100 रुपये ज्याच्याकडे आहे त्याच्यावर कर लावणे आणि ज्याच्याकडे 50 रुपये आहे त्याच्याकडे राष्ट्रीय संपत्ती मधलं 20 रुपये देणे आणि त्याला 100 रुपये होईल अशी मदत करणे म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचं समानतेच्या तत्वावर वितरण होय. अशा पद्धतीचा सामाजिक न्यायाच्या नंतर आर्थिक न्यायाचा विचार केला गेलेला आहे. आणि म्हणून राष्ट्रीय संपत्तीचं वितरण हे वर्तमानामध्ये होताना आपल्याला दिसत नाही, समानतेच्या तत्वावर होताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून या देशामध्ये पुंजीपती लोक जे आहेत, काहीच लोक या देशामध्ये काय झालेले आहेत, रगड झालेले आहे, भांडवलदार झालेले आहेत आणि ते या देशाला चालवत आहे असं दिसतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रीय संपत्तीचं जे वितरण अपेक्षित होतं
ते वितरण वर्तमानामध्ये होत नाही आहे याकडे देखील आपण लक्ष वेधून घेतलं पाहिजे. आणि म्हणून वर्तमानामध्ये आर्थिक न्याय नावाची गोष्ट जी आहे ती उपेक्षित राहिलेली आहे. राष्ट्रीय संपत्तीचं वितरण प्रॉपर होत नाही आहे. धीरूभाई अंबानी असेल, अंबानी ग्रुप असेल, अदानी ग्रुप असेल, अशा मोठ्या भांडवलदारांना करोडो रुपयाची कर्ज मिळतात, पण एखादा छोटा उद्योग करणारा माणूस त्याला जर काही कर्ज पाहिजे असेल तर त्याला कर्ज उपलब्ध होत नाही. अशा पद्धतीची वितरण व्यवस्था आपल्याकडे निर्माण झाली आणि म्हणून आर्थिक विषमता ही आपल्याकडे दिवसेंदिवस वाढत आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक न्यायाचं तत्व हे भारतीय संविधानामध्ये विजन म्हणून टाकलेलं होतं. त्याच्या पुढे जाऊन आपण जे बघतो आहे ते आहे राजकीय न्याय. त्याला राजनैतिक न्याय असं म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 3 भाषणं भारतीय संविधानामध्ये दिले त्या भाषणापैकी 25 नोव्हेंबर 1949चं जे भाषण आहे त्याच्यामधला 3रा जो प्यारा आहे त्याला 3री गोष्ट म्हटली जाते. त्या 3ऱ्या प्याऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले की आपण अशा विषम अवस्थेमध्ये भारतीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. ही विषम व्यवस्था आज आपण 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू म्हणजे राजकीय लोकशाही आपण स्वीकारलेली आहे. ही राजकीय लोकशाही जी आहे आपण स्वीकारली असल्यामुळे ही राजकीय लोकशाहीमुळं 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू आपण स्वीकारला आहे आणि अशा पद्धतीचा राजकीय न्याय देखील आपण स्वीकारलेला आहे. प्रतिनिधित्वाची भूमिका देखील आपण स्वीकारलेली आहे. मात्र ही राजकीय लोकशाही जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परिवर्तित होत नाही तोपर्यंत या राजकीय लोकशाहीला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून राजकीय न्याय आपण स्वीकारला, राजकीय न्याय जरी आपण स्वीकारला असला तरी वर्तमानामध्ये ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये निवडणुका होत आहेत त्या लोकशाहीच्या निवडणुका सर्वसामान्य माणूस निवडणुकीला उभं राहू शकत नाही अशी व्यवस्था निर्माण केली गेलेली आहे. आणि म्हणून लोकशाही नावापुरती राहिलेली आहे. लोकशाहीच्या नावावर आपण भांडवलदारांचं जे निवडणुकीला उभे राहू शकतात असेच लोक निवडणुकीमध्ये निवडून येत आहेत आणि सर्वसामान्य माणूस कितीही कर्तबगार असला तरी तो निवडून येत नाही. अशा अवस्थेमध्ये आपण लोकशाही आणलेली आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी संसदीय लोकशाही अभिप्रेत होती त्याच्यामध्ये जो राजनैतिक न्याय अभिप्रेत होता तो राजनैतिक न्याय अजूनपर्यंत आपल्याला मिळालेला नाही. आणि म्हणून प्रतिनिधित्वाची लढाई आपली अजूनही जारी आहे. आणि म्हणून राजकीय लोकशाही या अनुषंगानं आपण अजून न्यायाच्या पर्यंत पोहोचलेलो नाही. हा राजकीय न्याय जरी आपल्याला प्राप्त झाला तरी तो राजकीय न्याय लोकशाहीमध्ये सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय जोपर्यंत प्राप्त होत नाही किंवा सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परिवर्तित होत नाही तोपर्यंत संविधानाचं नव्या राष्ट्राचं विजन भारतीय संविधानानं पाहिलेलं नव्या राष्ट्राचं जे विजन आहे ते पूर्ण होत नाही असं मला वाटतं. म्हणजे नव्या राष्ट्राचं विजन काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे त्यांनी 3 भाषणं केली आहे. त्यातलं पहिलं भाषण जर आपण विचारात घेतलं तर 17 डिसेंबर 1946चं ते भाषण आहे. आणि त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले की आम्ही एका समूहाचे आम्ही छावण्या आहोत. आणि आज जरी या छावण्या एका छावणीच्या विरोधात दुसरी दिसत असली, दुसऱ्या छावणीच्या विरोधात तिसरी दिसत असली तरी एक दिवस असा येईल की आम्हाला हे राष्ट्र एक संघ होण्यापासून कोणीही परास्त करू शकणार नाही. कोणीही काय करू शकणार नाही तर एकत्र होण्यापासून रोखू शकणार नाही. आणि ते भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेमधलं पहिलं भाषण असतं. आम्हाला राष्ट्र होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, एक संघ राष्ट्र होण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही अशा पद्धतीचा त्याचा आशय असतो. ते भाषण असतं 17 डिसेंबर 1946. दुसरं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948ला केलेलं आहे. अत्यंत महत्वाचं
भाषण बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जे बहुसंख्याक लोक आहेत आणि जे अल्पसंख्याक लोक आहेत, तर अल्पसंख्याकांनी खूप दीर्घकाळ आपण अल्पसंख्याक राहावं असं त्यांनी जगू नये आणि बहुसंख्याकांनी देखील अल्पसंख्याकांना दीर्घकाळ अल्पसंख्याक ठेवावं असं त्यांनी देखील वागू नये. आणि म्हणून लोकशाहीमध्ये मताचं मूल्य जरी महत्वाचं असलं तरीही मताच्या मूल्यापेक्षा लोकशाहीमध्ये नाही झालं नाही, अजून झालं नाही. तर माईक म्यूट करा, दुसरीकडला माईक म्यूट करा. मला वाटतं तिकडे कुठेतरी काहीतरी चालू झालं होतं. तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते दुसरं भाषण आहे 4 नोव्हेंबर 1948. त्या भाषणाकडे जर बारकाईनं पाहिलं, त्या भाषणाचा मतितार्थ जर समजून घेतला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मताच्या मूल्यानुसार लोकशाहीमध्ये मताला फार महत्व आहे आणि मताच्या मूल्यानुसार मतदानानुसार एखादी पक्ष जो आहे तो निवडून येईल देखील. आणि म्हणून बहुमतानं निवडून आलेल्या पक्षानं आपल्याला पाहिजे तसे कायदे करण्यापेक्षा राष्ट्राच्या हिताच्या अनुषंगानं कायदे केले पाहिजेत. आणि म्हणून त्यावेळेला तर बहुमताचा जो आधार आहे तो बहुमताच्या आधारावर लोकशाही जे दिसते आपल्याला तेवढ्यानं ती पर्याप्त नाही. तर लोकशाही केवळ बहुमतावर आधारित नाही, तर बहुमताच्या सोबतच एक गोष्ट असली पाहिजे त्यांच्याकडे, आणि ती म्हणजे लोकशाहीमध्ये काय असली पाहिजे, तर लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या संदर्भातली नैतिकता असली पाहिजे. लोकशाहीमध्ये काय असली पाहिजे, लोकशाही अनुषंगानं लोकशाहीच्या संदर्भातली लोक शिक्षण झालं पाहिजे आणि लोकशाहीच्या संदर्भातली नैतिकता आपल्याकडे रुजली गेली पाहिजे, रुजली गेली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. 2. तिसरं तेच त्या भाषणामध्ये असं म्हणतात की लोकांना बहुमत मिळेल, बहुमत मिळालं असेल पण केवळ बहुमतानं चालणार नाही, तर बहुमताच्या सोबतच त्याला शहाणपणा देखील मिळाला पाहिजे. कारण बहुमत मिळेल पण शहाणपणा मात्र कोणाला देता येणार नाही. आणि म्हणून ज्या सत्ता पक्ष असेल त्यांनी बहुमताच्या अनुषंगानं निवडून आले असतील त्याच वेळेला शहाणपणा देखील त्यांनी स्वीकारला पाहिजे, म्हणजे राजकीय नैतिकता स्वीकारली पाहिजे. लोकशाही मूल्य व्यवस्थेमध्ये लोकशाही नैतिकता स्वीकारली पाहिजे. त्याच्या सोबतच बहुमताचं जरी सरकार आपल्याकडे असलं तरी त्याच्या सोबतच त्यांनी काय शिकलं पाहिजे, तर त्यांनी शहाणपणा देखील सोबत ठेवला पाहिजे. अशा पद्धतीच्या आशयाचं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 ला केलं. या दोनही भाषणामध्ये आपण जे भूमिका पाहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, त्या भूमिकेतून जर आपण पुढे गेलो तर मग आपल्याला 25 नोव्हेंबर 1949 जे भाषण दिसतं त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला एका राष्ट्राचं व्हिजन दाखवत आहे. काय दाखवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते असं म्हणतात की आम्ही अशा अवस्थेमध्ये लोकशाही स्वीकारलेली आहे ज्या वेळेला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आम्ही पूर्ण अस्तित्वात आणलेली नाही, आणि म्हणून आम्हाला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही कडे वाटचाल करायची आहे. आम्ही सामाजिक आणि लोकशाहीकडे, राजकीय लोकशाहीकडे, सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीकडे आम्ही वाटचाल करायला निघालो होतो. 9 डिसेंबर 1946 ला संविधानाच्या निर्माणाची पहिली बैठक आहे आणि 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान पूर्ण झालेलं आहे. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस या कालावधीमध्ये संविधान निर्माणाचं काम पूर्ण झालं. त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की त्याच वेळेला आम्ही एका राष्ट्र निर्माणाचं काम देखील करत होतो.
याचा अर्थ असा की 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत आम्ही संविधान निर्माण करत होतो. त्याच वेळेला आम्ही एका राष्ट्राचं निर्माण करत होतो. अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत राष्ट्राचं निर्माण करत होतो असं सांगत आहे. असं बाबासाहेब का सांगत आहे? त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये 1920 पासून हे राष्ट्र जे आहे त्या धर्मावर आधारित राष्ट्र व्हावं अशा पद्धतीचे पुस्तकं आणि अशा पद्धतीचा विचार लोकांनी मांडणं सुरू केला होता. 1923 ला विनायक दामोदर सावरकरांनी हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये वैदिक राष्ट्राची संकल्पना हिंदू राष्ट्र म्हणून मांडलेली आपल्याला दिसते. जेव्हा हिंदू राष्ट्राची संकल्पना मोठ्या पद्धतीनं मागणी होत होती, त्यामुळं 1940 ला बॅरिस्टर जिनानं देखील आम्हाला हिंदू राष्ट्रात राहायचं नाही तर आम्हाला मुस्लिम राष्ट्र अपेक्षित आहे असं म्हणून त्यांनी बॅरिस्टर जिनाने 1940 ला पाकिस्तानची मागणी केली. आणि आपण लक्षात घेऊया, द्विराष्ट्रवादाची जी संकल्पना आहे, 2 राष्ट्र, धर्मावर आधारित राष्ट्र, हिंदू राष्ट्र, मुस्लिम राष्ट्र. आता त्याला ते हिंदू राष्ट्र म्हणतात, मुळातच हे हिंदू राष्ट्र नाही, हे वैदिक राष्ट्र आहे किंवा सनातन राष्ट्र आहे असा त्याचा अर्थ होता. आणि त्यासाठी तुम्हाला वाचायचं असेल तर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकरांचं हिंदुत्व नावाचं पुस्तक आपण वाचलं पाहिजे. RSS न निर्माण केलेलं बंच ऑफ थॉट वाचलं पाहिजे आणि तशा संदर्भातले जे पुस्तक आहे ते वाचली पाहिजेत. तुम्हाला त्याची कल्पना येईल. आपण इथं होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस धर्मराष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेमध्ये भूमिका घेतलेले लोक आले, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका बाजूला हिंदू राष्ट्र, दुसऱ्या बाजूला पाकिस्तान राष्ट्र आणि तिसऱ्या बाजूला भारत राष्ट्राची भूमिका मांडलेली आहे. ही कधी मांडली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1929 ला सायमन कमिशन ज्यावेळेस भारतामध्ये आलं तर त्या सायमन कमिशनच्या समोर एक जे दस्तावेज दिलेला आहे त्या दस्तावेजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3 शब्द लिहितात. ते म्हणतात भारत राष्ट्र, भारताचे राष्ट्रीय आणि भारतीय राष्ट्रीयता. 3 शब्द लिहिलेले आहेत. भारत राष्ट्र, भारताचे राष्ट्रीय आणि भारतीय राष्ट्रीयता. भारत राष्ट्र हे 1929 ला सायमन कमिशनच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो दस्तावेज आहे तो तुम्हाला कुठेही पाहायला मिळेल. अशा पद्धतीचा दस्तावेज त्यांनी दिला. आणि म्हणून धर्मराष्ट्र ज्या दिवशीला 14 ऑगस्ट 1947 ला हॅलो महेशकर सर, त्यांना रिमूव्ह करा. बोला बोला सर, बोला. हॅलो, हा बोला बोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत राष्ट्राची जी संकल्पना मांडली ती 1929 ला मांडली. ज्या वेळेला एकाला धर्मराष्ट्र हवं होतं, दुसऱ्याला दुसऱ्या धर्मावर दुसरं राष्ट्र हवं होतं आणि 14 ऑगस्ट 1947 ला धर्मावर आधारित राष्ट्र जे आहे पाकिस्तान राष्ट्र निर्माण झालं. आणि त्याच वेळेला 15 ऑगस्ट 1947 ला धर्मावर आधारित राष्ट्र निर्माण व्हावं अशी भूमिका या देशामध्ये घेण्यात आली होती. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 9 डिसेंबर 1946 पासून 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राची भूमिका घेतली आणि ती राष्ट्राची भूमिका घेऊन आम्हाला धर्मराष्ट्र नको तर आम्हाला भारत राष्ट्र पाहिजे अशी भूमिका घेतली आणि त्या संदर्भात त्यांनी दस्तावेज निर्माण केला. कुठं कुठं दस्तावेज आहे? तुम्ही जर प्रियांबल बरोबर वाचलं तर त्याच्यामध्ये आम्ही एक असं राष्ट्र घडवणार आहोत, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा संकल्प करतो आहे
धर्मनिरपेक्ष राष्ट्र घडवण्याचा संकल्प करतो आहे, अशा पद्धतीच्या राष्ट्राची भूमिका प्रियांबलमध्ये आली. थॉट्स ऑन पाकिस्तान जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्राची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. स्टेट अँड मायनॉरिटी नावाचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत राष्ट्राची भूमिका मांडताना तुम्हाला दिसते. त्याच्या सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभा डिबेट्स जर तुम्ही वाचले 9 डिसेंबर 46 पासून 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत संविधान सभा डिबेट जर तुम्ही वाचले तर तुम्हाला हे लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे राष्ट्र भारत राष्ट्र बनवायचं होतं. आणि म्हणून भारत राष्ट्र कसं अशी भूमिका ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब घेत आहेत तर त्यावेळेला आपल्याला असं दिसून येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे राष्ट्र निर्माणासाठी संविधानाच्या माध्यमातून काय केलं त्यांनी तर संविधानाच्या माध्यमातून एक राष्ट्र निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता आणि ते राष्ट्र म्हणजे भारत राष्ट्र होतं. आणि भारत राष्ट्र त्यांनी निर्माण केलं आणि ते आपल्याला दिसतंय. आणि म्हणून संविधानाचं काही विजन असेल तर ते भारत राष्ट्र निर्माण करणे असं होतं. आता भारत राष्ट्र भूमिका काय होती हे देखील आपण समजून घेऊया. मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं संसदीय लोकशाही स्वीकृत केली. संविधानानं संसदीय लोकशाही स्वीकृत केल्यामुळं संविधानानं राष्ट्राची घोषणा केली. 26 जानेवारी 50ला भारत राष्ट्राची भूमिका ओके झाली. तशा पद्धतीची एक राष्ट्र म्हणून आम्ही आहोत अशी घोषणा त्यांनी ओके केली. आणि ही ओके केलेली जी घोषणा आहे ती घोषणा म्हणून भारत राष्ट्र म्हणून आपल्याकडे आली. संविधानानं भारत राष्ट्र निर्माण केलं आणि संविधान हे डॉक्टर आंबेडकरांनी निर्माण केलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत राष्ट्र निर्माण केलेलं आहे. भारत राष्ट्र हा जो देश आहे भारत नावाचा जो देश आहे हा कधीही इतिहासामध्ये राष्ट्र नव्हता. या देशाला कधीही राष्ट्र म्हटलेलं नाही. तर हा देश कधीही राष्ट्र नव्हता. हा देश जर राष्ट्र झाला असेल तर त्याच्यातलं सर्वात मोठं योगदान कोणाचं असेल तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत राष्ट्र निर्माण केलं आणि भारत राष्ट्र म्हणून घोषित केलं. आणि हे भारत राष्ट्र 26 जानेवारी 1950ला अस्तित्वात आलं. भारत राष्ट्र घोषित झालं. राष्ट्र काही एका दिवशी बनत नसते. राष्ट्र हे बनण्याची प्रक्रिया आहे. एका माणसाच्या आयुष्याचा जो कालखंड असतो तो आयुष्याचा कालखंड म्हणजे देखील कमी पडेल इतका कालखंड राष्ट्र निर्मितीचा कालखंड असतो. आणि म्हणून राष्ट्र जे आहे ते त्याची घोषणा झाली, राष्ट्र घोषित झालं आणि ते राष्ट्र घडत आहे. आणि आम्ही भारताचे लोक प्रियांबल मधलं पहिलं वाक्य आणि प्रियांबल मधलं शेवटचं वाक्य आम्ही स्वतःला अर्पण करत आहोत आणि असं राष्ट्र घडवण्याचा संकल्प करत आहोत असं म्हणणारे लोक काय करतायत भारत राष्ट्र घडवत आहे, भारत राष्ट्र घडत आहे आणि आम्ही भारताचे लोक भारत राष्ट्र घडवत आहोत. मात्र भारत राष्ट्र घडवत असताना 2021ला मोदीजी नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं. क्रिस्टोफर जेफ्रोनट नावाचे त्याचे लेखक आहेत. ते क्रिस्टोफर जेफ्रोनट असं म्हणतात की भारत जो आहे तो लोकशाहीवादी देश, लोकशाहीवादी राष्ट्र. आणि हे लोकशाहीवादी राष्ट्र जे आहे ज्या देशामध्ये लोकशाही नावाची गोष्ट पोहोचली होती आणि ही लोकशाही राजनैतिक लोकशाहीवाला देश आता सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीकडे वाटचाल करायला लागला होता, एक राष्ट्र म्हणून विकसित होत होता. अशा वेळेला या देशामध्ये पुन्हा धर्मराष्ट्र निर्माण करण्याची टोळी उभी झाली आणि आता त्यांनी धर्मराष्ट्र निर्माण करण्याचं पूर्ण काम ओके केलेलं आहे. हे धर्मराष्ट्र फक्त काय होत नाही तर त्याची वैधानिक घोषणा तेवढी बाकी राहिलेली आहे. ऑलरेडी धर्मराष्ट्र नावाची गोष्ट इस्टॅब्लिश झालेली आहे. तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल या देशामधले जेवढे धार्मिक कार्यक्रम आहेत ते सरकार पुरस्कृत दिसतात आणि म्हणून या देशामध्ये धर्मराष्ट्र नावाची गोष्ट जी आहे ती उभी झालेली आहे. फक्त वैधानिक घोषणा बाकी राहिलेली आहे. आणि म्हणून संविधानावर प्रेम करणाऱ्या माणसांनी, संविधानावर आपलं जगणं उभं आहे असं म्हणणाऱ्या माणसांनी, संविधान हा आमचा
मानव मुक्तीचा प्रणेता आहे असं म्हणणाऱ्यांनी आणि भारत राष्ट्र विधान ठेवणाऱ्या संविधानाने संविधानप्रेमी लोकांनी काय करावं तर आम्हाला धर्मराष्ट्र नको तर आम्हाला भारत राष्ट्र पाहिजे. आणि भारत राष्ट्र कसं तर स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि धर्मनिरपेक्षता त्याच्या सोबतच राज्य समाजवाद अशा मूल्यावर आधारित आम्हाला राष्ट्र हवं आहे. नंबर 2, या देशामध्ये बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक आहेत असं असताना देखील बहुसंख्याक हे अल्पसंख्याकाचं अस्तित्व मान्य करणार आणि अल्पसंख्याक बहुसंख्याक आहेत. मात्र ते राजकीय अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक धार्मिक अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक होऊ नयेत अशा पद्धतीचं भारत राष्ट्र अपेक्षित आहे. 3, या देशामध्ये जाती आहेत, धर्म आहेत, वर्ण आहेत, पंथ आहेत, जन्मस्थानावर भेदाभेद होतो हे मान्य करत असताना जे लोक इतके वर्ष गुलाम होती, इतके वर्ष ज्यांना अस्पृश्य ठेवलं गेलं, इतके वर्ष ज्या लोकांना संविधानाचे नैसर्गिक हक्क प्रदान केले गेले नाहीत त्या लोकांना स्पेशल आरक्षण आणि संरक्षण प्रदान करणारं भारत राष्ट्र असेल. भारत राष्ट्र हे प्रत्येक व्यक्तीला राष्ट्र म्हणून घोषित करेल आणि प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि धर्मनिरपेक्षता अशी भूमिका मूल्य प्रदान करेल असं राष्ट्र असेल. हे राष्ट्र प्रत्येक धर्माचा आदर करेल. मात्र राष्ट्राचा कोणताही धर्म नसेल, लोकांचा धर्म असेल, लोकांनी आपला धर्म पाळावा, तो घरात पाळावा असं ते राष्ट्र असेल. सोबतच हे राष्ट्र काय करेल भय आणि भूक यापासून प्रत्येक व्यक्तीला मुक्त करेल असं हे भारत राष्ट्र असेल. असं भारत राष्ट्राचं विधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या अनुषंगानं त्यामधून पाहिलं होतं आणि म्हणून मानवाच्या मुक्तीचा प्रलेख म्हणून आम्ही संविधानाकडे पाहतो. संविधान हे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, व्यक्तीची प्रतिष्ठा, धर्मनिरपेक्षता, संसदीय लोकशाही याचा दस्तावेज आहे. जगामध्ये येणाऱ्या सर्व लोकशाहीचा मूळ दस्तावेज हे भारतीय संविधान आहे आणि म्हणून भावी भारताचं राष्ट्र निर्माणामध्ये संविधानाचं प्रचंड योगदान राहिलेलं आहे. हे संविधान आज अडचणीत आलेलं आहे. हे संविधान आज धोक्यात आलेलं आहे. हे संविधान नष्ट होण्याच्या मार्गावर आलेलं आहे आणि म्हणून संविधान प्रेमी लोकांनी संविधानाचा जागर हा घराघरात आणि मनामनात केला पाहिजे. संविधान समजून सांगण्यासाठी संविधानाच्या संदर्भाने कृती कार्यक्रम आपण सर्वांनी अधोरेखित केला पाहिजे आणि तो कृती कार्यक्रम घेऊन या संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये आपण सर्व लोकांनी हातात हात घालून जो आहे संविधानाचा जागर करून एक कृती कार्यक्रम आखला गेला पाहिजे असं मला वाटतं. नंबर 3, भारत राष्ट्र हे राष्ट्र जर जिवंत राहिलं तर संविधान जिवंत राहतं. संविधान जिवंत राहिलं की लोकशाही जिवंत राहते. लोकशाही जिवंत राहिली की मानवी मूल्य जिवंत राहतात. मानवी मूल्य जिवंत राहिले की मानवी सभ्यता जिवंत राहते आणि मानवी सभ्यता जिवंत राहिली तेव्हाच खऱ्या अर्थानं व्यक्तीची प्रतिष्ठा जिवंत राहते. व्यक्तीची प्रतिष्ठा जिवंत ठेवण्यापासून तर राष्ट्र जिवंत ठेवायचं असेल तर प्रत्येकानं संविधान वाचवण्यासाठी, भारत राष्ट्र वाचवण्यासाठी, भारत राष्ट्राचं संरक्षण करण्यासाठी, भारत राष्ट्राचं संवर्धन करण्यासाठी संविधानाला वाचवलं पाहिजे. संविधान जिवंत जगलं पाहिजे, संविधानाचा जागर झाला पाहिजे आणि संविधानाची सुरक्षा केली पाहिजे. एवढंच मी आपल्या या प्रसंगी ऐन वेळेवर मला हा विषय घेऊन आपण माझं शांत चित्तानं ऐकून घेतलं. धन्यवाद. जय भीम. जय भीम सर. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय छान पद्धतीनं आणि मार्मिक दृष्ट्या जीवनाच्या मुक्तीचा जो मार्ग म्हणजे संविधान आणि त्याची विजन आपण खूप छान पद्धतीने इथं सांगितले सर. आता भरपूर माहिती तुम्ही याच्यामध्ये दिलेली आहेत आणि मला एक प्रश्नही पडला होता का, मला स्त्री म्हणून एक प्रश्न आला होता, निर्माण झाला होता. ते मला मगाशी विचारलं का स्त्री, आजची जी स्त्री आहे. हॅलो सर. बोला. हा बोलू ना. आजच्या जे आपण जे धर्मनिरपेक्षता अनुच्छेद 25 मध्ये जे सांगितलेलं आहे की स्त्रियांनी धर्माचे म्हणजे गुलाम झालेले आहेत, वर्तमानामध्ये स्त्रिया गुलाम झालेली आहेत. याच्याबद्दल मला थोडासा एक प्रश्न होता, पण तुम्ही जे काही सांगितलेली माहिती आहे ते अतिशय छान पद्धतीने आपल्याला सांगितलेली आहे सर.
सर्व याच्यामध्ये जॉईन झालेल्या सर्वांनी हे ऐकलेलंच आहे, त्याच्याबद्दल तर काही सांगणार नाही जास्त. पण मला एक माझा प्रश्न होता सर, की स्त्री आजही स्वातंत्र्याचा म्हणजे तो आजच्या स्त्रीला स्वातंत्र्याचा खरा दर्जा मिळाला काय? आज आपण भारतीय संविधानाबद्दल सांगत आहोत की आज आपण भारतीय संविधानामध्ये जे काही विजन आहे, राष्ट्र घडवण्याचा जो काही विजन आहे. हॅलो सर. हा बोला ना, बोला बोला, तुमचं बोलणं झालं की मी बोलतो. बरं, ठीक आहे. तर संविधानाच्या माध्यमातून आपण राष्ट्र निर्माण करणं हा एक महत्वाचा विजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राष्ट्र देऊन केलेला आहे. त्या राष्ट्रात दिलेल्या संविधानामधून स्त्रीला जे काही स्वातंत्र्य मिळाले आहे, त्या स्त्रीला आज धर्माची जी काही सांगत लागलेली आहे, समजा की आज स्त्रियांना धर्मात गुलामगिरीत राहावं लागतं. हा जो काही माझा एक प्रश्न होता, त्या गुलामगिरीत का राहावं लागते सर, त्याची कारण मला सांगायचे होते थोडेसे. आज आपण एवढा शिकले सवरलेला समाज आहे, खरंच आपण स्त्रीला आज बरोबरीचं मानतो का? आणि आपण जर चांगल्या पद्धतीनं विजन सांगितलेलेच आहेत सर. पण हा बोला सर. मुळात प्रश्न असा आहे की भारतीय संविधानानं स्त्रियांना मुक्त केलेलं आहे. माझं म्हणणं तुम्ही नोट करून घ्या. भारतीय संविधानानं स्त्रियांना मुक्त केलेलं आहे. कशातून मुक्त केलं? धर्माच्या दास्यतेतून मुक्त केलं, जातीच्या दास्यतेतून मुक्त केलं, ईश्वर निर्मित व्यवस्थेतून मुक्त केलं, वर्ण व्यवस्थेतून मुक्त केलं. तरीही स्त्री, वर्तमान जी स्त्री आहे ती धर्माच्या परंपरा आहे म्हणून ती स्वतःवर गुलामी लादून घेऊ इच्छिते. मी पूर्ण उत्तर देतो मॅडम. आता मी पूर्ण बोलतो, मग बोलल्यावर तुमचा प्रश्न राहील तर सांगा. तर अशा सर्व याच्यातून भारतीय संविधानानं मुक्त केलेलं आहे. कोणत्याही स्त्रीला धर्माचं पालन केलंच पाहिजे असं भारतीय संविधानानं कुठेही म्हटलेलं नाही. दोन गोष्टी मी तुमच्या समोर ठेवतो. भारतीय संविधानानं स्त्री आणि पुरुष असा भेदाभेद केलेला नाही. स्त्री आणि पुरुष असा शब्द देखील भारतीय संविधानामध्ये प्रयोजित केलेला नाही. तर भारतीय संविधानामध्ये स्त्री आणि पुरुष याच्या ऐवजी व्यक्ती असा किंवा मानव असा शब्द प्रयोग केलेला आहे. काय केलेलं आहे? व्यक्ती किंवा मानव, ह्युमन बिंग असा प्रयोग केलेला आहे, शब्द प्रयोग केलेला आहे. आणि म्हणून संविधानानं स्त्रीला मुक्त केलेलं आहे. मात्र अडचण अशी आहे की जसं आम्ही भारतीय संविधानातनं वर्ण व्यवस्थेतून मुक्त झालो, धर्म व्यवस्थेतून मुक्त झालो, जाती व्यवस्थेतून मुक्त झालो, परंतु वर्तमानामध्ये पुरुषसत्ताक जी व्यवस्था होती त्या पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुष हा करता धरता आहे असं स्त्रिया मान्य करतात. आणि म्हणून माझी बायको ज्यावेळेस पिक्चरला जाते किंवा मी ज्यावेळेस पिक्चरला जातो तर प्रश्न काय असते सांगा? पहिला प्रश्न असा असते की मी पिक्चरला चाललो. मी माझ्या पत्नीला कसं सांगतो? मी पिक्चरला चाललो आणि मी पिक्चरला जातो. पण माझ्या मिसेसला जर एकटीला पिक्चरला जायचं असेल तर ती काय म्हणते? मी पिक्चरला जाऊ का? काय म्हणते? मी पिक्चरला जाऊ का? स्त्रियाला जर संविधानानं सारे अधिकार प्रदान केले असेल, ती करती धरती आहे, नोकरी करून राहिलेली आहे, सर्वच करत आहे, उपजीविका करून राहिलेली आहे, तिला सुद्धा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि उपजीविका नावाची गोष्ट जी आहे ती प्राप्त झालेली आहे, ती नोकरी करते, PhD झालेली आहे, तिचा नवरा BA पास आहे, आणि तरी ती आपल्या पतीला विचारते मी पिक्चरला जाऊ का? आणि ज्या ज्या स्त्रिया अशी परवानगी मागते त्यावेळेस ते स्वतःच्या विवेकानं स्वतंत्र विचार करत नाही असा त्याचा अर्थ होते. कुटुंबामध्ये आचारसंहिता आहे. मला जर एखादी व्यवहार करायचा असेल तर मी माझ्या पत्नीला सांगितलं पाहिजे. तसंच
स्त्रीने देखील काही व्यवहार करायचा असेल तर आपल्या पुरुषाला सांगितलं पाहिजे. पण आपण काय करतो, परवानगी घेतो. परवानगी घेणे इथंच मुळात स्त्री दास्यत्वाची सुरुवात होते. सर आणि सारे पुरुष सर झालं नाही, अजून झालं नाही, मी पूर्ण सांगतो. जिथे स्त्री पुरुषाची परवानगी घेते तिथेच ती स्त्री संविधानानं जरी मुक्त केली असली तरी मात्र पुरुष व्यवस्थेमध्ये पुरुष म्हणून अजून त्यानं समतेकडे समानतेकडे स्त्रीकडे पाहिलेलं नसतं आणि म्हणून स्त्री अजूनही पुरुष दास्यत्वामध्ये गुलाम म्हणून उभी आहे. आता बोला. मला तेच सांगायचं होतं सर की आज आपण जेवढे शिकले सवरलेले लोक आहोत, आज आपण भारतासारख्या संविधानाच्या देशात राहतो आहोत आणि तरी पण आज स्त्रीला दास्यत्व स्वीकारण्याची परिस्थिती का आली, त्याचं कारण म्हणजे काय, त्या तिने काय करायचं, फक्त घरात जबाबदारी पार पाडायची, मला इथे नोकरी. त्याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक तर स्त्रियांना स्वतःची केलेली मानसिकता जी असं म्हणते, म्हणजे भारतीय सरकार काय म्हणते, भारतीय मानसिकता मॅडम तुम्ही माझं ऐका, मी पुरुष जरी असलो तरी मला हे दोन गोष्टी सांगतो मी, त्या ऐका. नंबर 1,